विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा। आज आपण या व्हिडिओमध्ये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी म्हणजेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा एप्रिल 2026चा जो बोर्डाचा पेपर आहे, या पेपरमधील मराठी भाषा विषयाची आपण जी प्रश्नपत्रिका आहे तर ती कशी सोडवायची हे अभ्यासणार आहोत। या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची मी स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्हाला देणार आहे। मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची ही प्रश्नपत्रिका आहे। चला तर मग आपण हा मराठी भाषा विषयाचा पेपर कसा सोडवायचा ते अभ्यासूया। विद्यार्थी मित्रहो, इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही। सजातीय स्वर म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत। पहा, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। उदाहरणार्थ अ, आ, इ, ई, उ, ऊ। यावरून आपल्याला लक्षात येईल की इथं दिलेले जे काही 4 पर्याय आहेत, यामधील पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत। आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न दुसरा आहे, संधी नियमानुसार विसंगत जोडशब्द ओळखा। याचा अर्थ दिलेले जे 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायांमधील 3 पर्याय जे आहेत ते एकाच संधी नियमानुसार बनलेले शब्द आहेत, आणि एक पर्याय जो आहे तो वेगळ्या नियमानुसार तो संधीचा शब्द बनलेला आहे। मग इथे आपण जर बघितलं तर निष्फळ, निष्कारण व दुष्कर हा पर्याय 4 जो आहे हे एकाच संधी नियमानुसार बनलेले आहेत। तो नियम कोणता आहे तर अर्थातच पहिल्या पदाच्या शेवटी विसर्गाच्या मागे ई किंवा उ हा स्वर असून पुढे क, ख, प, फ यांपैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा श होतो। इथे आपण बघा, खाली स्पष्टीकरण पूर्णपणे मी दिलेलं आहे की इथं निष्कारण, दुष्कर आणि निष्फळ असे हे 3 शब्द घेतलेले आहेत। आता निष्कारणचा विग्रह काय येतो, नि अधिक कारण। इथं विसर्गाच्या अगोदर ई आलेला आहे आणि पुढे क आलेला आहे। तसंच दुसऱ्या शब्दामध्ये आणि तिसऱ्या शब्दामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे। म्हणजेच इथं बदल कोणता होतो तर विसर्गाचा श होऊन इथं संधी बनलेला आहे। आणि इथे षडानन हा जो शब्द आहे तिथे जर आपण बघितलं तर षट अधिक आनन असा त्या शब्दाचा विग्रह आहे, तो वेगळ्या नियमानुसार शब्द बनलेला आहे। आणि म्हणून इथं विसंगत जोडशब्द कोणता तर पर्याय क्रमांक 2 षडानन। प्रश्न तिसरा आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे। आपल्याला संयुक्त क्रियापद म्हणजे काय हे माहिती आहे। आपण पुन्हा एकदा पाहू, संयुक्त क्रियापद म्हणजे काय की धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात। इथे जर आपण पहिला पर्याय बघितला की शेतकरी शेतात राबत असतो, तर या वाक्यात राबत असतो हे संयुक्त क्रियापद आहे। यातील 2 शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो। म्हणजे कोणत्या, राबत असतो हे जे काही धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद आहे, या दोन्ही शब्दांनी एकाच क्रियेचा बोध झालेला आहे। राबत हे धातुसाधित असून असतो हे सहाय्यक क्रियापद आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नामध्ये संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे। आणि म्हणून संयुक्त क्रियापद कोणत्या वाक्यात आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। प्रश्न चौथा आहे की पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे। या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आता आपल्याला केवल प्रयोगी माहिती आहे की वाक्याच्या अगोदर ते अव्यय वापरलं जातं, वा, शाबास, छे वगैरे ही केवल प्रयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा अव्यय। आपण जर इथं बघितलं तर पाठ्यपुस्तक या शब्दाला खेरीज हे अव्यय जोडून आलेलं आहे, आणि म्हणून शब्दयोगी अव्यय इथं ते आहे। मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। बाहेर, समोर, वर, साठी, खेरीज ही सगळी शब्दयोगी अव्यय आहेत। जसं शाळेबाहेर, फाटका समोर म्हणजे शाळा या शब्दाला बाहेर हे अव्यय जोडून आलेलं आहे, आणि म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहे। तसं पाठ्यपुस्तक या शब्दाला खेरीज हे अव्यय जोडून आलेलं आहे, आणि म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 5वा आहे की पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते। आता हे नाम स्त्रीलिंगी नाम कोणतं तर आपल्याला ही जी काही नामं दिलेली आहेत त्याच्या अगोदर तो, ती, ते लावून पाहायचं आहे। बघा, इथे थाप म्हटलं की ती थाप, याचा अर्थ हे स्त्रीलिंगी नाम आहे। माप म्हटलं की ते माप, नपुंसकलिंगी नाम आहे। पाप म्हटलं की ते पाप, नपुंसकलिंगी आहे। आणि चाप, ते चाप म्हणजेच धनुष्य, नपुंसकलिंगी आहे। आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते नाम स्त्रीलिंगी आहे, म्हणून पर्याय 1 हे त्याचं उत्तर आहे। आता प्रश्न 6वा आहे की वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा। याचाच अर्थ 3 शब्द हे एकाच
वचनाचे आहेत आणि एक ह्यातला पर्याय जो आहे तर तो वेगळ्या वचनाचा आहे. मग आपण इथं बघूया, एक वचन आणि अनेक वचन आपण पहिल्यांदा अर्थ लावायचा. प्रार्थना प्रार्थना म्हणजे एकही प्रार्थना आणि अनेकही प्रार्थना, एक वचन आणि अनेक वचनातलं रूप सारखंच येतं. घटना घटना, सामना सामने असं होतं. भावना भावना, याचा अर्थ पर्याय 1, 2 आणि 3 ही जी काय नामं जी आहेत तर ती आपण जर बघितलं तर उभयवचनी आहेत आणि सामना हे एक वचन जे आहे तर ते आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे की पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते. आता आपल्याला इथं पर्याय 4 दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या विभक्तीचे ते प्रत्यय दिलेले आहेत. आता विभक्तीच्या प्रत्ययांचा तक्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे जर आपण बघितलं तर सप्तमी विभक्ती आपल्याला विचारलेली आहे आणि सप्तमी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत तर इथं तैया म्हणजे एक वचन आणि अनेक वचनाचे हे प्रत्यय आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आता पहिला, दुसरा आणि तिसरा हे कोणकोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत हे तुम्हाला या तक्त्याच्या आधारे लक्षात येईल आणि इथं 4 हे उत्तर आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. प्रश्न आता 8वा पहा की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. पुन्हा आपल्याला तो विभक्ती प्रत्ययांचा जो तक्ता आहे तो बघायचा आहे. तर इथे आपण जर बघितलं तर तृतीय विभक्तीमधील अनेक वचनाचा नि हा प्रत्यय जो आहे तर तो इथे जोडलेला आहे क्रांतिकारकांनी या शब्दामध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 की या शब्दाची जी विभक्ती आहे तर ती तृतीय आहे आणि म्हणून त्याचं उत्तर हे 2 आहे. आता प्रश्न 9वा आहे आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे आम्ही सहलीला गेलो, ती सहलीला गेली, तो सहलीला गेला म्हणजे अर्थातच इथं कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. आता कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला तो अकर्मक आहे का सकर्मक आहे हे ठरवायचं आहे. बघा इथे आपण जरा समजावून घेऊ की ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे आकर्मक म्हणजे कर्मविरहित असतं तेव्हा त्यास आकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ आम्ही सहलीला गेलो, जाणारे कोण आहेत आम्ही, जाण्याची क्रिया सुद्धा आमच्यावरतीच घडते म्हणजे इथं कर्म या वाक्यामध्ये नाही आणि म्हणून इथं आम्ही सहलीला गेलो, ती सहलीला गेली, तो सहलीला गेला, इथं कर्त्याच्याच लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. शिवाय इथे या वाक्यात कर्म नाही म्हणून हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न 10वा आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल. आता इथे बघा पहिलं वाक्य मी तुला भेटलो की तुझे काम करेन. अर्थातच की हे उभयान्वयी अव्यय जे आहे ते संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे. इथे काय अर्धविराम वापरण्याची आवश्यकता नाही कारण इथं 2 मुख्य वाक्य जी आहेत ती इथं जोडण्याचं काम केलेलं आहे. बैल गेलानी झोपा केला, इथे सुद्धा आपण जर बघितलं तर हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि इथे सुद्धा दोन्ही वाक्य इथे नी न जोडलेले आहेत त्यामुळे इथे सुद्धा उभयान्वयी अव्यय अर्धविरामाची आवश्यकता नाही. खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच, इथे आपण जर बघितलं तर हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि इथं परंतु हे जे काही न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे त्याच्या अगोदर अर्धविराम आपल्याला वापरावं लागणार आहे आणि चांगलं पीक यावं म्हणून त्याने खूप मेहनत केली हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे. इथे सुद्धा आपल्याला अर्धविरामाची आवश्यकता नाही आणि हे तिसरं वाक्य जे आहे तर ते याचं उत्तर आहे. ते वाक्य कसं होईल पहा की खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच, अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. आता प्रश्न 11वा आहे जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. आता इथं जो तो यांनी काय केलेले या अव्ययांनी ही 2 वाक्य जोडलेली आहेत आणि अशा प्रकारची ही वाक्य जी असतात तर ती मिश्र वाक्य असतात आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आता प्रश्न 12वा आहे की सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत या वाक्याचा काळ ओळखा. आपण क्रियापदाच्या रूपावरून काळ ओळखतो तर इथे आहे हे क्रियापद जे आहे ते वर्तमान काळातलंच असतं आणि इथं क्रिया पूर्ण झालेल्या आहेत, विराजमान झाले आहेत म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळाचं हे काय आहे वाक्य आहे. आता प्रश्न 13वा आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते. अर्थातच इथे आरती प्रभू म्हणजे चिंतामण त्र्यंबक खानोलकर, चारुता सागर म्हणजे दिनकर दत्तात्रेय भोसले, अज्ञातवासी म्हणजे दिनकर गंगाधर केळकर आणि कवी अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे. याचा अर्थ प्रश्न 13व्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. आता प्रश्न 14 ते 16 साठी आपल्याला एक कविता दिलेली आहे. ही कविता संपूर्ण तुम्ही
तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचा, म्हणजे त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कशी लिहायची हे लक्षात येतील. आता बघूया आपण याच्यावरती कोणते प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं आपण कशी काढायची. बघा इथे प्रश्न 14वा आहे, दीनबंधू कोणाला म्हटले आहे. तर इथं या कवितेतल्या ह्या कडव्यामध्ये म्हणजे ह्या ओळींमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, कीव यावी पण तयाची कुणाला, जात उपहासुनी पसरल्या कराला, तोचे येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून उर, मने राहीन दिन मी एक उपाशी, परी लाभू दे दोन घास यासी, खिसा ओतुनी तया ओंजळीत, चालू लागे तो दिनबंधू वाट. म्हणजे हा मजूर म्हणजेच दिनबंधू आहे. त्या मजुरालाच दिनबंधू असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक इथे आपण जर बघितलं दिनबंधू कोणाला म्हटलेला आहे, तर मजुराला म्हटलेला आहे. प्रश्न 15वा आहे की अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असं कवीला वाटतं. आता ते उत्तर बघा या कडव्यामध्ये आलेलं आहे की कोपऱ्याशी गुणगुणताना अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार जो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. म्हणजे हा अंधाराच आश्रयाला, अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे, तर अंधार जात आहे असं इथं या ओळींमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 16वा आहे की गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे. अर्थातच या ठिकाणी आपण जर बघितलं तर या कवितेमध्ये गरीब या शब्दाला दिन हा शब्द आलेला आहे आणि इथे आपण माहिती आहे अपंग म्हणजे काय, तर विकलांग, इथं पण त्याचा अर्थ तोच आहे. दैन्य म्हणजे हाल अपेष्टा आणि या दिनचा अर्थ म्हणजे पहिली वेलांटी जी द या शब्द अक्षराला आलेली आहे तर ती ह्रस्व वेलांटी आहे आणि त्याचा अर्थ दिवस असा होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. आता प्रश्न 17 ते 19 जे आहे ते सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे. ही तीनही वाक्य आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. त्या तिन्ही वाक्यांचा एकमेकांशी असलेला संबंध शोधायचा आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक वाक्यातील योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा आहे आणि ते पर्याय निवडल्यानंतर आपल्याला एक सुसंगत वाक्य ती तयार झालेली आढळतील आणि ती जर तशी झाली तरच तो आपल्याला हे तिन्ही वाक्यांचे पर्याय बरोबर आहेत हे लक्षात येईल. आता बघा इथे 17वं वाक्य, टिंब टिंब दिवस संपत आले होते, पेरणीचे, उन्हाळ्याचे, सुगीचे, पानगळीचे. 18वा प्रश्न आहे, सारे टिंब टिंब, शेतकरी सुकावले होते, वृक्ष निष्पर्ण झाले होते, उकाड्याने हैराण झाले होते, शेतकरी पेरणी करत होते. आणि 19वा, थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात टिंबटिंब निर्माण होईल, अभिरुची, तेजस्विता, चैतन्य, उदासीनता. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की पावसाळ्यापूर्वीचं हे सगळं वर्णन आहे आणि ऋतुराज कोणाला म्हणतात, तर वसंत ऋतूला म्हणतात आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 17वा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये टिंबटिंब दिवस संपत आले होते म्हणजेच पानगळीचे दिवस संपत आले होते, सारे टिंबटिंब अर्थातच त्या ठिकाणी वृक्ष निष्पर्ण झाले होते म्हणजे पानगळतीमुळं. आणि 19वा प्रश्न आहे की थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनानं निसर्गात टिंबटिंब निर्माण होईल, अर्थातच चैतन्य निर्माण होईल. अशा पद्धतीनं 17, 18 व 19ची उत्तरं जी आहेत ते आपल्याला समजावून घेऊन म्हणजे प्रत्येक वाक्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, तो संबंध जोपर्यंत आपण जोडण्यामध्ये योग्य ठरत नाही, यशस्वी ठरत नाही, तोपर्यंत ही वाक्य जुळणार नाहीत. म्हणून सगळी काळजीपूर्वक वाक्य वाचा आणि मग त्याची पर्याय जे असतील ते निश्चित करा. आता 20वा प्रश्न आहे की पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. आता इथे आपण जर बघितलं तर हे 4 पर्याय आहेत, यातले 3 शब्द जे आहेत ते एकाच अर्थाचे आहेत आणि एक वेगळ्या अर्थाचा आहे. इथे जर आपण बघितलं तर दिव्य, प्रचंड, भव्य, विशाल, तर प्रचंड, भव्य, विशाल हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, दिव्य मात्र वेगळ्या अर्थाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 21वा प्रश्न आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. कीटकमध्ये कची वेलांटी दीर्घ पाहिजे होती, तो शब्द मी लिहून दाखवलेला आहे स्क्रीनवरती पहा. कौतुक या शब्दामध्ये तचा उकार जो आहे तर तो ह्रस्व असायला पाहिजे, इथं दीर्घ दिलेला आहे. आणि भीषण या शब्दामध्ये ची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ असायला पाहिजे, इथे मात्र ती ह्रस्व दिलेली आहे. आणि मृत्युंजय हा शब्द मात्र बरोबर आहे आणि म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न 22वा आहे, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. आता इथे आपण जर बघितलं तर कोल्हे कोई, शूद्र लोकांची बडबड बरोबर आहे. खुशाल चेंडू, चैनखोर मनुष्य, चैनीखोर मनुष्य बरोबर आहे.
पांढरा कावळा अतिशय शांत वृत्तीचा, ही काही जोडी बरोबर नाही, कारण पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू. आणि चौथा पर्याय की बादरायण संबंध, बळेच दाखविलेला संबंध किंवा ओढून ताणून दाखवलेला संबंध असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 जो आहे, निसर्गात नसलेली वस्तू असा पांढऱ्या कावळ्याचा अर्थ आहे आणि ही जोडी चुकीची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 23वा आहे, क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? आता इथे आपण जर बघितलं तर क्षुधा म्हणजेच काय, भूक. तर तहानेने व्याकुळ झालेला त्याला आपण काय म्हणतो, तर तृषाक्रांत म्हणतो. भुकेने व्याकुळ झालेला जो आहे त्याला क्षुधाक्रांत म्हणतो. जेवून तृप्त झालेला आहे त्याला भोजन तृप्त म्हणतो. आणि आजाराने त्रस्त झालेला त्याला व्याधीग्रस्त म्हणतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे, भुकेने व्याकुळ झालेला त्यालाच आपण क्षुधाक्रांत म्हणतो, हे याचं उत्तर आहे. प्रश्न 24वा आहे, अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर इथं पर्याय दिलेले आहेत, बरे न वाटणे, अपेक्षाभंग होणे, शक्ती एकवटणे आणि खूप भीती वाटणे. तर इथं अवसान गोळा करणं याचाच अर्थ शक्ती एकवटणे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आता प्रश्न 25वा आहे, शेवटचा प्रश्न आहे मराठी भाषा विषयाचा या प्रश्नपत्रिकेतला, की टिंब टिंब पोट भरत नाही, अपूर्ण म्हण पूर्ण करा. तर अपुरे जेवून पोट भरत नाही अशी म्हण नाहीये, पाणी पिऊन पोट भरत नाही अशी सुद्धा म्हण नाही, कान कोरून पोट भरत नाही ही सुद्धा म्हण नाही मराठी भाषेमध्ये, पण दात कोरून पोट भरत नाही ही मात्र म्हण आहे. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो याचा योग्य पर्याय आहे. विद्यार्थी मित्र हो, ही 2026ची संपूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती इथं तुम्हाला स्पष्टीकरणासह कशी सोडवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता स्कॉलरशिप साठी जे काही सगळे घटक मराठी भाषा विषयांचे आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला या शिको आनंदे चॅनलवरती मिळतील. तुम्ही जरूर त्या ठिकाणी शिको आनंदे चॅनलला भेट द्या आणि तुमची स्कॉलरशिपची मराठी भाषा विषयाची परिपूर्ण तयारी करा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.